आम्ही कमी बोलतो आणि जास्त विकास कामं करतो। महिलांसाठी आणि जनसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या। योजनेमुळे लाडक्या बहिणी लखपती झाल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। विकास कामातील स्पीड ब्रेकर दूर करावे लागतील। हे स्पीड ब्रेकर मराठवाड्यात असता कामा नये। अशोक चव्हाणांची आमदार बांगर यांच्यावर टीका। धारावी कोळीवाड्याचे बाह्य सीमांकन आणि विस्तारित जमीन निश्चित करा। तोपर्यंत डीआरपीचे कोणतेही सर्वेक्षण करू नका। मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी। आज एसआरएच्या कार्यालयात खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न। बैठकीत धारावीतील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती। वडनेरामधील ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरणी आमदार रवी राणा आक्रमक। अटकेतील आरोपींची धिंड काढून धुलाई करा। रवी राणांची मागणी। भाजपने विकास कामं केली तर पैसे का वाटपा? भाजपाला मतासाठी खर्च 10,000 वाटण्याची काय गरज? माजी आमदार राजन तेलींचा भाजपला सवाल। आमदार सचिन अहिर यांनी निलेश राणेंचं केलं अभिनंदन। भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात सापडले पैसे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सचिन अहिर यांची मागणी। कल्याण डोंबिवलीत काँग्रेसची भाजप झालीये। काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप। काँग्रेसच्या निष्ठावंतांना डावलल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी। धुळ्यात भाजपला मोठा धक्का। उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी उपजिल्हाध्यक्षांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, तर शिवसेनेनं राजकीय पटलावर आपली ताकद वाढवली आहे। काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। सरकारमध्ये नसणाऱ्यांना निवडून देऊ नका। कुर्डुवाडीच्या प्रचार सभेमध्ये कुर्डुवाडीकरांना अजित पवारांचा सल्ला। माझ्या घरात अनधिकृतपणे तपास केला। कालचा प्रकार निंदनीय होता। निलेश राणेंनी अनधिकृतपणे माझ्या घरी प्रवेश केला। विजय केनवडेकर यांची प्रतिक्रिया। मी प्रामाणिकपणे काम करून घर चालवतो। आम्हाला सावंतवाडीत येऊन 80 वर्ष पूर्ण झाली। तर पैसे माझ्या व्यवसायातील एक भाग आहे। विजय केनवडेकर यांचं वक्तव्य। माझ्या कुटुंबाला दहशतीखाली ठेवू नका। माझा व्यवसाय असल्यानं थोडे पैसे बाळगावे लागतात। विजय केनवडेकर यांचं वक्तव्य। माझं 7 मजली इमारतीचं काम सुरू आहे। माझ्याकडे मोलमजुरी करणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। हवं तर माझ्या घराची आणि व्यवहारांची पुन्हा तपासणी करा। विजय केनवडेकर यांचं विधान। मी भाजपचा कार्यकर्ता आहे। माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी मी भाजपचं काम करणार। विजय केनवडेकर यांचं विधान। इंडिया आघाडीची पुढच्या आठवड्यात बैठक 4 डिसेंबर नंतर खासदार संजय राऊत दिल्लीत येणार। देशातील अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। दोनही राष्ट्रवादी एकत्र आले तर राजकारण थांबवणार। पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य। कोल्हापुरात सीपीआर हॉस्पिटलमधून खोटे अपंगांचे दाखले देत महाघोटाळा केला। ठाकरे गटाचा आरोप। मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर अधिपत्याखालील आरोग्य विभागावर उभं केलं प्रश्नचिन्ह। संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची रेड। झाडाझडती करून गुन्हेगारासारखी वागणूक देणं गंभीर। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार। शिवसेनेचे संपर्क प्रमुख हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। बनावट जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र रोखण्यासाठी एसओपी जाहीर। एसओपीनुसार नसलेले अर्ज तात्काळ रद्द करावे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्त्वाचे आदेश। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना पत्र। मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांनी व्यक्त केली नाराजी। अकोल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या। राष्ट्रवादीचे युवक विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगर प्रमुख वैभव घुगेच्या आत्महत्या प्रकरणात जिल्ह्यात खळबळ। वैभव घुगे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय। आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही। प्रकाश आंबेडकर यांची आरएसएसवर टीका। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। निलेश राणे यांच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचं प्रत्युत्तर। नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा। बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा। मतदारांना पैसे वाटपावरून झाला राडा। राष्ट्रवादीनं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोपाने खळबळ। अजित पवारांनी उमेश पाटील यांना झापलं।
गप्प बस रे बाबा, मी राष्ट्रवादीचाच आहे, उपर्ण घालत असताना जिल्हाध्यक्षाला झापलं. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची 1 डिसेंबरला बैठक, अधिवेशनाची तारीख 1 डिसेंबरला ठरणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यात मोठा बदल होईल, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला विश्वास. सत्ताधारी फक्त भूलथापा देतात, मात्र हे 2 भाऊ राज्यात मोठा बदल करतील, विश्वास व्यक्त. अजित पवारांच्या प्रचार सभेला आशा सेविकांची हजेरी, शासकीय सेवेतील गटप्रवर्तकाकडूनच व्हॉट्सअॅपवर मेसेज. डोंबिवली ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या उन्नत मार्गावरून शिवसेना भाजपात बॅनरवर, शिंदे विरुद्ध भाजप श्रेयवादाची लढाई. निलेश राणेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, भाजप पदाधिकाऱ्यांना पैसे बाळगल्याप्रकरणी भेट, तर पूर्ण चौकशी करून FIR दाखल करण्याची मागणी. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयारीला वेग, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात, 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून वरिष्ठांना नावं सादर करणार. नीलम गोरेंनी घेतली पालवे कुटुंबियांची भेट, अनंत गर्जेंची बहीण शीतल आणि भाऊ अजयला अटक करा, पालवे कुटुंबियांची मागणी. कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं नियमबाह्य, निवडणूक आयोग आणि पोलीस त्याबाबत तपास करेल. मालवणमधील निलेश राणेंच्या धाडीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. रामभाऊ खाडे यांच्यावर हल्ला प्रकरणी जयंत पाटील यांच्याकडून चिंता व्यक्त, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचं जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला गंभीर, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, मंत्री पंकजा मुंडेंचे आदेश. शरद पवारांमुळे राजकारणात तुमची ओळख निर्माण झाली असं म्हणत धाराशिवमधील प्रचार सभेत शशिकांत शिंदेंनी नाव न घेता भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत असणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, सोलापुरातील वडाळा या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मुंबई भाजप अध्यक्षांच्या इंग्रजी पाटीवरून नवा वाद, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांची महापालिकेकडे तक्रार, अमित साटम कार्यालयावर मराठी भाषेतील फलक लावणार का याकडे लक्ष. कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्या भाषणानं राजकीय वर्तुळात चर्चा, मी आता 20 ते 25 वर्ष सत्ता सोडणार नाही, नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं वक्तव्य. धाराशिव नगर परिषदेची निवडणूक स्थगित, 3 प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित. सिल्लोड नगर परिषद निवडणूक प्रचाराचा जोर वाढला, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सजवलेल्या दुचाकी रिक्षा आणि 4 चाकी वाहनातून प्रचार सुरू. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यासाठी ऑटो रिक्षांवर भोंगे लावून उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. मनपाच्या प्रारूप मतदार यादीवरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक, शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं घेतली पालिका आयुक्तांची भेट, राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात घेतली भेट. नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणाच्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावलं. रत्नागिरीत लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी सावली कुरुप यांना मिळाली आहे. जळगावमध्ये रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुशीला पाटील यांचा प्रचार सभेला महिलांची गर्दी. नवी मुंबईत दुबार नावे होणार रद्द, 45,000पेक्षा जास्तीची नावं दुबार असल्याचं पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात उघड. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीत बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत रंगणार आहे, त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला. रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत, लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार, सावली कुरुप यांना महायुतीकडून उमेदवारी. छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यातील घोळावरून राजकीय वातावरण तापलं, भाजपकडून 14 प्रभागातील घोळावर हरकती, आक्षेप नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. जळगाव पालिकेतील बोगस मतदारांबाबत ॲडव्होकेट पियुष पाटील यांची तक्रार, प्रारूप मतदार यादीत 3,800 बोगस मतदार असल्याचा आरोप. वर्ध्यात भाजप उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन, मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित. नागपूर शहरातील 45,000 दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार, प्रशासनाची दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी, प्रारूप मतदार यादीत 45,000 दुबार मतदारांपुढे डबल स्टार. जळगावात धरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर, नाकाबंदी दरम्यान शहरात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी.
अमरावतीत नगराध्यक्षपदासाठी 71 तर नगरसेवक पदासाठी 1255 उमेदवार, 3 उमेदवारांना कोर्टाचा दिलासा तर 6 याचिका कोर्टाने फेटाळल्या. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व अनावश्यक बांधकाम रस्त्याची कामं थांबवा, मकरंद नार्वेकर यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. पालिकेची रस्ते स्वच्छता, धूळ नियंत्रण मोहीम, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची मोहीम 28 ते 30 नोव्हेंबर 2 दिवसीय मोहीम. केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम, कचऱ्यात मिळालेले सोन्याचे दागिने महिलेला केले परत. कल्याणपूर्वीच्या सोसायटीतील माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रकार. मार्गशीर्ष गुरुवार निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची लक्ष्मी माता रूपात अलंकारिक पूजा, नयनरम्य आणि आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांची अंबाबाई मंदिरात प्रचंड गर्दी. दिशा सालियांच्या मृत्यूला 5 वर्ष उलटली तरीही तपास अद्याप पूर्ण झाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाचा दणका. फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात मागितली होती दाद, न्यायालयानं दिलासा देण्याऐवजी ठोठावला दंड. गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 75 गावात राबवणार प्रकल्प. मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी. 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा मुर्जी पटेल यांचा इशारा. मुंबईत रंगणार 25वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा. मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई तामणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार सानू, सोनू निगम आणि आमदार मैथिली ठाकूरला बालगंधर्व पुरस्कार जाहीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयासमोर पालभेद आंदोलन. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये पाल आढळून आल्यानं 30हून अधिक विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल. मुंबईत फुटपाथ आणि इमारतीवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही. व्ही आणि एल आकाराला जाहिरातीला परवानगी. पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्व 2025 जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 वाजेपर्यंत शिक्षकच गैरहजर, विद्यार्थी बसले ताटकळत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जोडगाव येथील प्रकार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष. वसई पोलीस ठाण्याची जागा हडपली. पालिकेचे माजी सभापती जमील शेख यांच्यावर गुन्हा दाखल. वाशिमच्या कामरगाव रुग्णालयाच्या स्थलांतरित नव्या इमारतीवर 29 लाख रुपये खर्च, मात्र मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं रुग्णालय स्थलांतर अद्याप रखडलंय. धाराशिवमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रचले सरळ. 20 लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं. पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक घटना. सरपंचांनी बैठकीला बोलावल्यानं अंगणवाडीला कुलूप. अंगणवाडीमधील सेविकांचा खुलासा. यवतमाळच्या आरोग्य विभागातील 1 कर्मचारी निलंबित. दिव्यांग ऑफलाईन प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई. प्रकरणात निलंबितांची संख्या 22. ईटी पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यात पोलीस दाखल. प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या नितेश कुमारचा शोध सुरू. कोल्हापूरच्या शिरोळमधील तेरवाड बंधाऱ्याची दुरुस्ती. निकृष्ट. स्वाभिमानी युवा आघाडी आक्रमक. दुरुस्तीसाठी शासनानं 70 लाख रुपयांची दिली होती मंजुरी. ठेकेदार आणि अभियंत्यांवर कारवाईची मागणी. सोनं चांदींच्या भावात चढउतार. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 1 किलो चांदीचा भाव 1,59,025 रुपयांवर. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार. डोंगराळ येथील 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे हे मालेगावच्या टेहेरी चौफेली या ठिकाणी त्यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. 8 दिवसात चिमुकलीला न्याय मिळाला नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीएच्या हद्दीत नागरीकरण आणि उद्योगधंद्यांच्या आड येणाऱ्या वृक्षतोड आणि देखभालीसाठी वृक्ष समिती स्थापन. वृक्षांच्या तोडणीसंदर्भात 2 महिन्यात 186 अर्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्याविरुद्ध आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण वसतिगृहातील गंभीर गैरकारभार उघड. खराब अन्न, अस्वच्छ पाणी, तुटलेली वायर, दुर्गंधी आणि फुटलेल्या काचा अशा अमानवी परिस्थितीत विद्यार्थ्यांचं वास्तव्य. जास्तीत जास्त लोकांनी आपले मत नोंदवावे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आवाहन. त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची विभागीय संवाद. शालार्थ आयडी प्रकरणाची शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून गंभीर दखल. आयडीसाठी लाच घेणाऱ्या रावसाहेब मिरगणे यांची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरची शहर पाणी पुरवठा योजना महागणार. योजना 300 कोटींनी महागणार असून खर्च 3,000 कोटींवर जाणार.
छत्रपती संभाजीनगरातील तोतया IAS महिलेचा पाकिस्तानशी 10 महिन्यांपासून संपर्क, 11 संशयित क्रमांकांशी 10 महिन्यांपासून संपर्कात असल्याचं उघड, कल्पनाला 10 दिवसांची पोलीस कोठडी. भिवंडीत संविधान उद्देशिकेचं वाचन करून बांधली लग्नगाठ, शेलार गावातील संविधान दिनी झालेला लग्न सोहळा समाजासमोर आदर्श निर्माण करणारा. दिवाळी फराळ पाठवण्यात पुणे टपाल खात्याचा विक्रम, 22 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान 21,166 किलो फराळ पाठवण्यात आला. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या 9 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन, बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्यानं कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिलेली 7,000 जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द, 1 वर्षानंतर प्रमाणपत्र देताना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्यानं कारवाई, नातेवाईकांना नव्यानं काढावी लागणार जन्म प्रमाणपत्र. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलनाप्रकरणी आविष्कार भुसेसह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मुंबरमध्ये 12 एकर ऊस जळून खाक, अज्ञात व्यक्तीनं आग लागल्याचा खरं शेतकऱ्यांचा आरोप आहे. तोडणीसाठी तयार असलेला ऊस जाळल्यानं शेतकरी संकटात. विदर्भातील कापूस खरेदी केंद्राच्या कमतरतेवरून नागपूर खंडपीठाची नाराजी, आवश्यक 557 पैकी केवळ 89 केंद्र सुरू असल्यानं नाराजी. सोलापुरात कारला भीषण आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभ्यासिकेच्या पिण्याच्या पाण्यात निघाले जंतू, विद्यार्थ्यांनी जंतुयुक्त पिण्याचे पाणी पिल्यामुळे आजारी पडल्याचा केला आरोप, तर संबंधित अभ्यासिकेकडून नवीन पाण्याचं फिल्टर बसवले जाईल असं आश्वासन. अहिल्यानगरमध्ये गेल्या 3 महिन्यात पकडलेल्या 23 बिबट्यांपैकी 3 बिबट्यांचा मृत्यू, जेरबंद असताना 2 बिबट्या जखमी, तर एकाचा निमोनियामुळे मृत्यू. विरारमध्ये 11 वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू, मित्रांसोबत खेळत असताना पाय घसरून पडल्याची माहिती. ठाण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस, रस्त्यांवर उभ्या असलेल्या सरबताच्या गाडीवर गटाराचं पाणी वापरलं जात असल्याचा प्रकार. पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात, अपघातात कार चालक किरकोळ जखमी, सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. काशीमिरा परिसरात फुटपाथवर सापडला तरुणाचा मृतदेह, मृत्यूचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू. रक्षा विसर्जनावरून कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत हाणामारी, अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून नातेवाईकांना मारहाणीसाठी तिरडीच्या काठ्यांचा वापर, या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपुरात वाघानं रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग, तब्बल अर्धा तास वाघानं ठिय्या मांडल्यानं बंद होता महामार्ग. महाबळेश्वरमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद, वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश. पुण्याच्या खेड तालुक्यात तरुणावर गोळीबार, जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती, गोळीबारात तरुणाचा मृत्यू. महाग पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या गाढविणीच्या दुधाची किंमत तब्बल 7,000 रुपये प्रति लिटर. बार्शी तालुक्यात 4 वर्षाचा चिमुरडा विहिरीत कोसळला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, 12 तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश. चंद्रपुरात वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू, वनविभागाकडून मृत रानगव्याचा पंचनामा. पिंपरी चिंचवडमधील निगडीच्या भक्तिशक्ती उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे, खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त. चिखलदरा एसटी बस स्थानकावर 2 अस्वलांचं दर्शन, ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, सतर्क नागरिकांनी अस्वलाला पळवून लावलं. सांगलीतील मोबाईल दुकानाला भीषण आग, आगीत दुकान जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट. चंद्रपुरातील ताडोबा प्रकल्पातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वी, एकूण 63 चितळे सुरक्षितपणे नागझिरा प्रकल्पात स्थानांतरित. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवाहर नगर पोलिसांची धडक कारवाई, 14 मोटरसायकल चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद, चोरट्यांकडून सुमारे 8,50,000 रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त. जळगाव जिल्ह्यात नकली नोटांची तस्करी, या प्रकरणी 4 संशयितांना नागरिकांकडून चोप, आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यात 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू, महिलांच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ, महिलेच्या पोलिसांकडून तपास सुरू. मालेगावच्या 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला सुनावली, 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. जालन्यातील नांझा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारं रॅकेट उघडकीस, 2 आरोपींना अटक, 2 मुख्य आरोपींसह 6 महिला आणि पुरुषांवर
गुन्हा दाखल. कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 63 लाखांची फसवणूक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मावळमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार, सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या चुटकीवाल्या भोंदूबाबाची पोलिसांकडून तपासणी, बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू. भोंदूबाबाचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.